विहाचे डॅडी का खुश आहेत पुढे सांगते. हॅलो, मी अक्षया. विहाला जर झोपेतून उठल्यानंतर आजोबा दिसले, तर तिला आजोबांनी थोडा वेळ का असेना फिरवून आणायचं असं तिचं म्हणणं असतं आणि आजोबा घेऊन देखील जातात. सुट्टीचा दिवस होता. खूप छान वाटत होतं. वहिनीने नाश्त्याला क्रिस्पी असे सँडविच बनवले होते. ही माझ्या काकाची मुलगी सोनू दीदी, ती देखील आज जॉइन झाली आम्हाला. दादा-वहिनींच्या घरी राहायला आली डॅडी बाहेर गेले होते आणि येताना त्यांनी सर्वांसाठी चीज बॉल आणला आणि तेच ते त्यांना सर्वांना देतायत. आणि त्यानंतर लाडक्या जावयाला लस्सी आवडते म्हणून ते देखील घेऊन आले होते. थोडा वेळ झोप काढून उठली आणि मम्माजवळ लगेच आली विहा माझी. त्यानंतर आम्ही दुपारचं असं मस्त असं जेवण केलं आणि सीझनचा पहिला आमरस आज मी खाल्लाय. माझ्या डॅडीनी माझ्यासाठी आमरस देखील आणला होता. दुपारी मस्त जेवून झाल्यानंतर सोनू दीदी आणि मी हा मॅग्नेटचा गेम खेळत होतो आणि विहाला तिची मामी सांभाळत होती. आणि एवढा उन्हाळा कडक चालू आहे ना, की काय सांगू. सारखं काही ना काही थंड पिऊच वाटतं. तर वहिनी बोलली, "सरबत बनव, कोकम सरबत." त्यामुळे मी सर्वांसाठी कोकम सरबत बनवला. मस्त असं झोपून गेलो, कारण आम्हाला संध्याकाळी शॉपिंगला जायचं होतं. उठलो आणि फ्रेश झालो आणि थँक्स टू वहिनी जिने आम्हाला कॅप्चर केलं. आम्ही ते चहा पिताना मस्त आमचा मी टाईम एन्जॉय करत होतो आणि वहिनीने आम्हाला शूट केलंय. त्यानंतर आम्ही रेडी झालो आणि निघालो शॉपिंगला, कारण धिस मंथ आहे माझ्या बुबूचा बर्थडे आणि माझा बर्थडे. पण जावयासाठी देखील माझ्या डॅडीनी शॉपिंग केली. त्यामुळे विषय एवढा खुश आहे. त्यानंतर सिंपलचं असं डिनर झालं आणि रात्रीचे 12 वाजलेत, पण आम्ही काही झोपलो नाही. आम्ही गेम खेळत बसलो. माझी वहिनी बघा इथे कशी मस्तीच्या मूडमध्ये आहे. तर असा काहीसं आम्ही एन्जॉय केलं. जर फॉलो केलं नसेल, तर फॉलो करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.